जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीने आज पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवलं। सकाळपासूनच वारी करता दाखल झालेल्या दिंड्या आणि वारकरी यांच्या गर्दीने देहू फुलून गेलं होतं। आज पहाटेपासूनच मंदिरामध्ये सुरू झालेल्या काकड आरती, अभिषेक, भजन कीर्तनाने वातावरण विठ्ठलमय झालं। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीने दुपारी प्रस्थान ठेवलं आणि विणेकरी, टाळकरी आणि वारकऱ्यांनी तुकोबांच्या नामाचा एकच जयघोष केला। विठ्ठल नामाच्या जयघोषाने संपूर्ण देहू नगरीचा परिसर निनादून गेलाय। आज तुकोबांच्या पालखीचा मुक्काम हा इनामदार वाड्यावर असणार आहे, तर शनिवार सकाळी जगद्गुरूंची पालखी ही अनगडशाह बाबांच्या दर्ग्यावर भेट देऊन मार्गस्थ होईल। निगडीला दुपारची विश्रांती घेऊन उद्या पालखीचा मुक्काम हा आकुर्डीला असेल। देहूमधलं हे सारं वातावरण अनुभवण्यासाठी आपण थेट जाऊया। देहूमध्ये आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार आहेत, त्यांच्याशी बोलूया। अश्विनी, देहूमधून आज तुकोबांच्या पालखीनं प्रस्थान ठेवलेलं आहे, इनामदार वाड्यामध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे। या पुढचा त्यांचा मार्गक्रम कसा असणार आहे? आपण बघू शकतो की अत्यंत उत्साहामध्ये आणि भावपूर्ण वातावरण जे आहे असं म्हणता येईल ते आता देहूच्या या मंदिरामध्ये आहे। आणि ही जी पालखी जी आहे तुकाराम महाराजांची ही मार्गस्थ होताना दिसत आहे। इथून पुढे आजच या पालखीचा मुक्काम जो आहे तो इनामदार वाडा येथे असणार आहे देहूमधील, आणि उद्या ही पालखी आकुर्डी येथे मुक्कामाला असणार आहे। त्यानंतर पालखीचा मुक्काम पुण्यामध्ये असणार आहे 2 दिवस, आणि त्यानंतर ती पुढे पालखी सोलापूरच्या इंदापूरच्या दिशेने रवाना होईल। एकूणच गेल्या अनेक वर्षांपासून झी24 तासच्या माध्यमातून अनेक रसिक प्रेक्षक जे असतील ते पालखीचा सोहळा जो आहे तो अनुभवत आहेतच, मात्र यावर्षी झी24 तास या दोन्ही पालख्यांच्या माध्यमातून एक वेगळा उपक्रम जो आहे तो घेऊन येत आहे। काय नक्की हा उपक्रम आहे? माझ्याबरोबर गेल्या 3 ते 4 वर्षापासून पालखीचं वार्तांकन करणारे प्रशांत धनसपुरे आहेत। काय सांगाल सर, झी24 तास एक अनोखा उपक्रम यावर्षी घेऊन येत आहे, ज्यामध्ये पालख्यांची शिस्त असेल, स्वच्छता असेल, यासारख्या वेगवेगळ्या उपक्रमांना मुळे त्यांना त्यांचे नंबर्स मिळणार आहेत। नक्की अश्विनी, खरं तर आपल्या सगळ्यांचं भाग्य म्हणूया की आपण एक वेगळा उपक्रम की आपण नेहमी झी24 तास जे की मराठी पहिलं न्यूज चॅनल आहे, जसं आपल्या सगळ्यांना त्याचा अभिमान आहे। आणि झी24 तासचे मुख्य संपादक यावेळेस डॉक्टर उदय निरगुडकर यांच्या संकल्पनेतनं 2 संकल्प आहेत यंदा आपल्या वारीचे। भजन, कीर्तन, अभंग हे तर आपण वारीमध्ये अनुभवतोच आहोत, मात्र त्याचबरोबर यावेळीची वारी जी आहे ती स्वच्छतेचा ध्यास झी24 तास हा एक आपला संकल्प आहे की या संकल्पनेद्वारे आपण ही जी वारीच्या वाटेवरती ज्या काही दिंड्या सहभागी होत आहेत त्या दिंड्यांना आपण सर्वोत्कृष्ट दिंड्या, माऊलींच्या पालखी सोहळ्यातनं आपण 4 सर्वोत्कृष्ट दिंड्या यावर्षी निवडणार आहोत। संत तुकोबारायांच्या दिंडीतनं एक 4 सर्वोत्कृष्ट दिंड्या आपण निवडणार आहोत। यासाठी 4 परीक्षक नेमलेले आहेत, ते सगळेजण आपली नजर या सगळ्या दिंड्यांवरती ठेवणार आहेत। आणि आषाढीच्या दिवशी पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आपण या सर्वोत्कृष्ट दिंड्यांना एक ट्रॉफी देणार आहोत, सन्मानचिन्ह देणार आहोत। प्रयत्न हाच आहे की जसं की आपल्याला सगळ्यांना वारी म्हटलं की एक भजन आठवतं, कीर्तन आठवतात, त्याचबरोबर आता जनजागृती की पर्यावरणविषयक जी जनजागृती आपल्या सगळ्यांना यायला पाहिजे। जी दिंडी सातत्य यामध्ये राखते आहे अशा दिंड्यांना आपण या दिंड्यांचा एक गौरव करणार आहोत या माध्यमातून। दुसरा एक जो उपक्रम आहे आपल्याकडे की जे आपलं गाव स्वच्छ गाव या संकल्पनेद्वारे आपण या वाटेवरती जी गावं आहेत त्यांचा आपण सन्मान करणार आहोत। त्या गावांची निवड आपण या विशेष दखल या आजच्या या दिंडीद्वारे या यंदाच्या पंढरपूर वारीमध्ये आपण घेणार आहोत। नक्कीच एकूणच हेमाली म्हणता येईल की या सगळ्या दिंडी किंवा वारीच्या माध्यमातून कुठेतरी सामाजिक उपक्रम देखील राबवत आहेत, अनेक संस्था देखील राबवत असतात, मात्र झी24 तास या वर्षीपासून हा जो एक वेगळा अनोखा उपक्रम सुरू करत आहे। नक्कीच ज्या वारकरी दिंड्या आहेत त्या यावर्षी याच्यामध्ये सहभाग घेतील, आणि जी गावं आहेत ती देखील याच्यामध्ये सहभागी होऊन कुठेतरी झी24 तासचा हा उपक्रम आहे तो नक्कीच एक उपक्रम जो आहे तो सफल करतील असं म्हणता येईल। नक्कीच या 2 उपक्रमांच्या माध्यमातून आणि या अगदी आषाढी वारीपर्यंत झी24 तासच्या माध्यमातून महाराष्ट्र देखील आता अवघ्या या भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे। वेळोवेळी आम्ही तुमच्याकडून याबाबत अधिक माहिती घेतोच राहू। तुर्तास धन्यवाद। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।